तुलनेमध्ये तुम्ही छोटे आहात ना. आमच्यासाठी तुम्ही चिल्ड्रनच आहात. चला, तर आपण कालचा चॅप्टर कंटिन्यू करूया आज. होमवर्क कोणीच ग्रुपमध्ये टाकलेला मला दिसत नाहीये. मी काय करू सांगा. मी तुमच्या तिकडे नाही पण आहे काही ऍक्शन घेण्यासाठी. तुम्ही मोठे पण झालाय. वीकेंड पर्यंत प्लीज होमवर्क टाका मुलांना, ठीक आहे. सॅटर्डे संडेला आता उद्या सुट्टी असते ना, तर प्लीज होमवर्क टाका. आपण एक काम करूया, जर संडेला ना पूर्ण आठवडाभराचा होमवर्क तुम्ही टाकत जा. मी तर प्रेफर करते की रोजचा होमवर्क रोज सोडवायला हवा, कारण नंतर विसरून जातो माणूस की काय केलेलं नक्की. पण ठीक आहे, काय हरकत नाही. तुमचं कॉलेज पण असतं, आपला क्लास पण लेट संपतो, तर ऍटलिस्ट सॅटर्डे संडेला तरी होमवर्क नक्की टाकत जा. बघा, मी काही जास्त होमवर्क देत पण नाही तुम्हाला. मी आता बुक शेअर करते तुमचं. काल आपण जी ची व्हॅल्यू कशी चेंज होते बघितलं, राईट. हाईट वगैरे जशी चेंज होते, डेप्थ चेंज होते जसं जसं आपण आत जातोय, जसं जसं वर जातोय, कारण पृथ्वीचा जो आकार आहे त्याच्यामुळे पण किती फरक पडतो, तर हे आपण बघितलं, राईट. चला, तर मी स्क्रीन शेअर करते. ऍक्च्युली मॅम माझं फर्स्ट डे. हा, नाव सांग तुझं बेटा. खुशी राठोड मॅम. खुशी, अच्छा अच्छा, ठीक आहे. हा. खुशी बेटा, 10वीला बघ पहिला धडा होता ना गुरुत्वाकर्षण, होता. 10वीला हा पहिला मॅम. धडा हा. होता ना गेल्या वर्षी गुरुत्वाकर्षण. तोच सेम टू हो सेम मॅम. धडा आता 11वीला आहे. हा, फक्त त्याच्यामध्ये आता हा का? आपल्याला वेक्टर फॉर्म मध्ये आहे. वेक्टर आणि स्केलर्स काय असतं बघ, तू पहिल्या धड्यामध्ये शिकली असशील. तर आता आपण गुरुत्वाकर्षण धडाच परत रिपीट करतोय, फक्त तो वेक्टर फॉर्म मध्ये, आणि काय काय थोड्याशा नवीन गोष्टी ऍड केलेल्या आहेत. अदरवाईज धडा बिलकुल एकदम सेम टू सेम आहे, ठीक आहे. तर मुलांनो, काल आपण हे जे व्हेरिएशन ऑफ जी विथ डेप्थ वगैरे हे सगळं बघितलं. जी विथ लॅटिट्यूड्स अँड रोटेशन ऑफ अर्थ हे पण बघितलेलं होतं, राईट. आणि तुम्हाला ही जी सॉल्व्ह केलेली गणित आहेत तुम्हाला ट्राय करायला सांगितलेली होती. तर प्लीज तुम्ही ती करा आणि ग्रुपमध्ये फोटोज टाका त्याचे, ठीक आहे. आता आपला नेक्स्ट टॉपिक आहे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल अँड पोटेन्शियल एनर्जी. आता ही ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल काय असतं आणि पोटेन्शियल एनर्जी काय असते, तर बघा ह्याच्यात काय सूत्र वगैरे जास्त काहीच नाहीये, डिरेक्टली फक्त हे दिलेलं आहे, एफ बार डॉट ds इज इक्वल टू du. आता हे काय आहे नक्की. आता मुलांनो, मी ज्या गोष्टी सांगते ते नीट लक्ष देऊन ऐका. बघा, एक आहे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल. पोटेन्शियलला आपण म्हणतो नुसतं विभव मराठीमध्ये, आणि इंग्रजीमध्ये पोटेन्शियलचा अर्थ काय असतो, पण म्हणतो अरे यार उसमें बहुत ज्यादा पोटेन्शियल आहे, म्हणतो डे टू डे लाईफ मध्ये त्याच्या आतमध्ये खूप पोटेन्शियल आहे. पोटेन्शियल म्हणजे एखादी गोष्ट करून दाखवण्याची खूप क्षमता असणार. मग इथे आता आहे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल आणि दुसरा आहे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. बेसिकली सांगायचा अर्थ इथे काय आहे की एखाद्या वस्तूला त्या वस्तूवर पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण जे बल काम करते, राईट, ग्रॅव्हिटी जे काम करते, त्या ग्रॅव्हिटीमुळे त्या वस्तूला काही कार्य करण्यासाठी जे स्पेशल बल मिळते, पोटेन्शियल मिळतंय, त्यालाच आपण म्हणतोय ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल किंवा ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. इझी समजतंय?
ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे वस्तूला जे पोटेन्शियल मिळते किंवा पोटेन्शियल एनर्जी मिळते त्यालाच आपण ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल किंवा पोटेन्शियल एनर्जी असं म्हणतो. ठीक आहे, तर आता नक्की हे काय आहे? हा खूप इझी वाला टॉपिक आहे. तरी पण थांबा, आपण ना त्याच्यावर एखादा असं छानसा अॅनिमेशन वगैरे केलेला व्हिडिओ मिळतोय का बघूया, त्याच्यातून तुम्हाला अजून जास्त समजेल. थांबा, लेट मी चेक. Have you ever seen a firework display light up the night sky? Watched a hot air balloon lift off during sunrise? Or maybe caught an F1 race on TV or even in real life? बघा, पहिल्यापासून लावते, तुम्हाला इंग्लिश समजत नसेल तर Display ते light आता up the night sky. Watched a hot air balloon lift off during sunrise? Or maybe caught an F1 race on TV or even in real life? All of that takes energy. Energy is what makes things happen. It powers our homes and cities, helps things take off, speeds things up, keeps us warm, and even helps plants grow. Without energy, nothing would move. Nothing would change. In science, we often talk about two main types of energy: kinetic energy and potential energy. Kinetic energy is the energy of movement, like the energy of a speeding train or a skateboarder shredding on a ramp. But what about something that's not moving yet, but could move due to its position or condition? That's potential energy. And one important kind of potential energy is called gravitational potential energy. We're talking about a wingsuit pilot standing at the edge of a cliff, a cyclist reaching the top of a steep hill, or a rock perched on the edge of a mountain. Each of these things has gravitational potential energy, not because they're moving, but because they have the potential to move due to their position and the force of gravity. Gravitational potential energy stays stored until something sets the object in motion. Then it can transform into kinetic energy as gravity pulls it down. Think about the wingsuit pilot. As they leap from the cliff, gravity takes over, pulling them downward and instantly converting their potential energy into kinetic energy as they glide and pick up speed through the air. Or the cyclist. After reaching the top of the hill, बघा, वस्तूकडे मुलांनो थोडंसं तुम्हाला आठवण करून देते. चला, तुम्ही पण आज थोडंसं बोला. मी आधी पण सांगितलेलं होतं, आपल्या नेचरमध्ये वेगवेगळ्या फॉर्मची एनर्जी आहे, राईट? जवळजवळ 13 फॉर्मची एनर्जी आहे. एक्झाम्पल मी काही देते, उरलेले तुम्ही द्या. जसं की सोलार एनर्जी, सौर ऊर्जा, विंड एनर्जी, हवेची ऊर्जा. अजून काही एक्झाम्पल्स द्या तुम्ही. चला आता एक एक, खूप सारे आहेत ना, जेवढे आठवतात त्याचे सांगा लवकर लवकर मुलांनो. सोलार एनर्जी सांगितलं मी, विंड एनर्जी सांगितलं, चला लाईट एनर्जी सांगितलं. अजून कोणत्या टाईपच्या एनर्जीज आहेत?
माझा आवाज येत नाहीये का? भावेश, मुकेश, प्रथमेश, प्रद्युम, आणखी कोण कोण आहे क्लासमध्ये? ऋतिका, सुषमा, जयेश, प्रथमेश, जयेश, तुम्ही तर नेहमी बोलताना काय झालं? अरे तुम्ही क्लास मोबाईलच्या समोर, लॅपटॉपच्या समोर आहात की जस्ट मीटिंग चालू ठेवून कुठेतरी निघून गेलाय? नाही, बसलोय ना मॅडम समोर. हा सांग ना जयेश, आपल्या बघ निसर्गाने आपल्याला वेगवेगळ्या स्वरूप जी दिली आहेत एनर्जीची, त्यांची जस्ट नावं सांगायची. एक तर मी सांगितलं सोलर एनर्जी, विंड एनर्जी, हवेची एनर्जी, त्याच्यानंतर ना प्रकाश ऊर्जा, लाईट एनर्जी. अजून सांग. कायनेटिक एनर्जी. हा कायनेटिक एनर्जी. अजून अजून सांगा Potential प्रथमेश. energy. पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी. येस. बघा आपण आता काय करूया, ती व्हिडिओ तर तुम्ही बघितले, त्या व्हिडिओ मध्ये असं नवीन काही नव्हतं. जे तुम्ही 9वीला केलंय, 9वीला धडा होता वर्क अँड एनर्जी, आठवते? 9वीला वर्क अँड एनर्जी धडा होता की नाही? हो होता. हा होता मॅम. येस. मग तो जो वर्क अँड एनर्जी धडा होता, त्या वर्क अँड एनर्जी धड्यामध्येच तुम्ही हे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी, पोटेन्शियल एनर्जीज जी असते त्याच्याबद्दल ऑलरेडी शिकलाय. हे असं का दाखवते स्लो और नो इंटरनेट, जेव्हा की इंटरनेट आहे? थांबा एक मिनिट, माझं व्हाईट बोर्ड चालू ना. थांबा, टॅब बंद करून बघते. हा मग बघा, चला पटकन मी पटपट सांगते, तुम्ही लिस्ट बनवूया, आपण क्विकली लिस्ट बनवूया त्याची. फर्स्ट लिहा सोलर एनर्जी, लाईट एनर्जी, साऊंड एनर्जी, विंड एनर्जी, हायड्रो एनर्जी पाण्याची, 5 झाले. परत इलेक्ट्रिक एनर्जी, मॅग्नेटिक एनर्जी, केमिकल एनर्जी, हीट एनर्जी, हीट एनर्जीलाच थर्मल एनर्जी पण म्हणतात. मेकॅनिकल एनर्जी, मेकॅनिकल एनर्जी म्हणजेच यांत्रिक ऊर्जा मुलांनो. आणि हे मेकॅनिकल एनर्जीचे 2 प्रकार आहेत. मेकॅनिकल एनर्जीचे कोणते 2 प्रकार आहेत? हे कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी, ते 2 प्रकार आहेत मेकॅनिकल एनर्जीचे. कळते? हा आज काहीतरी गडबड आहे. माझा आवाज येतोय ना व्यवस्थित? माझा नेटवर्क मध्ये इश्यू नाही वाटत आहे ना? येतोय ना? येतोय ना? बरं ठीक आहे, थांबा मी दुसरी वेबसाईट ट्राय करते. व्हाईट बोर्ड, ऑनलाईनच व्हाईट बोर्ड मी फळा जो यूज करते ना, तो ओपन नाही होते, त्याच्यामध्ये दाखवते नो इंटरनेट और स्लो इंटरनेट म्हणून विचारलं. ठीक आहे, काही नाही, त्याचा ऑप्शन मी दुसरा बघते. हा आता मग कोणते राहिले मग? हा केमिकल एनर्जी झालं. येस, केमिकल एनर्जी झालं. त्याच्यानंतर ना मुलांनो जिओथर्मल एनर्जी, पृथ्वीच्या भूगर्भामध्ये पण उष्णता आहे ना लावा रस असल्यामुळे, तर ती जिओथर्मल एनर्जी. त्याच्यानंतर अजून एक बायो एनर्जी, प्लांट्स आणि अॅनिमल्स मुळे पण तर आपल्याला एनर्जी मिळते ना. बघा प्लांट्स अॅनिमल्स मेल्यानंतर त्याचा आपण काय करतो? त्याचा आपण बायोगॅस बनवतो ना, 10वीला असेल बघा बायोगॅस प्लांट तुम्हाला. आणि न्यूक्लिअर एनर्जी, न्यूक्लियस मुळे, न्यूक्लियसच्या केंद्रामध्ये, अणूच्या केंद्रामध्ये जी खूप एनर्जी आहे ती पण तर आपण वापरतोय. ही न्यूक्लिअर एनर्जीज तर सन वापरतोय ना, मला माहितीये ना. सूर्याच्या केंद्रकामध्ये खूप साऱ्या रिॲक्शन्स होतात ते, ज्याच्यामुळे आपल्याला ही एनर्जी भेटते, जी आपल्याला सूर्याकडून हीट आणि लाईट मिळते. तर बघा एवढे सगळे फॉर्म्स आहेत, आणि ह्या एवढ्या सगळ्या फॉर्म्स मधून आपण एका फॉर्मवर आज फोकस करणार आहे, ती म्हणजे मेकॅनिकल एनर्जी. मॅम तुमचा आवाज येत नाही.
मुलांना माझा आवाज नाही येते? येतोय. जयेश, माझा आवाज येतोय बेटा? हो मॅम, क्लिअर येतोय. क्लिअर येतोय ना? अच्छा, ऋतिकाच नेटवर्कचा इश्यू होता, ती लेफ्ट झाली. ठीक आहे. सो आता ही जी मेकॅनिकल एनर्जी आहे, ती मेकॅनिकल एनर्जी तिचे दोन प्रकार आहेत बघा. दोन वर्ड्स आहेत मुलांना. एक आहे फॉर्म्स, हा शब्द आहे. फॉर्म्स म्हणजे एनर्जीची वेगवेगळी स्वरूप. त्या 13 स्वरूपांपैकी एक एनर्जी कोणती आपण आज डिस्कस करतोय? मेकॅनिकल एनर्जी. मेकॅनिकल एनर्जीला यांत्रिक एनर्जी का म्हटलंय? कारण आपण एक्सटर्नली वस्तूला कुठे कुठे घेऊन जातोय, त्याच्यामुळे जी एनर्जी निर्माण होते त्याला आपण मेकॅनिकल एनर्जी म्हटलं. आणि हा मेकॅनिकल एनर्जीचे दोन टाइप्स आहेत. एक आहे कायनेटिक एनर्जी, वस्तूला तुम्ही बल लावलं, ती गतिशील झाली आणि तिच्या गतीमुळे तिच्यामध्ये जी एनर्जी आहे त्याला आपण कायनेटिक एनर्जी म्हणतो. हे तुम्ही 9वीला बघितलेलं होतं. आणि दुसरी काय आहे? पोटेन्शियल एनर्जी. आता इथे माहितीये मुलांना, पोटेन्शियल एनर्जीचे पण दोन प्रकार आहेत. कोणते दोन प्रकार आहेत? एक पहिला प्रकार आहे हीच ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. पृथ्वीच्या सरफेस पासून आपण वस्तूला उंचावर घेऊन जातोय, मग तिला पृथ्वीच्या ग्रॅव्हिटीच्या विरुद्ध दिशेने घेऊन जाताना आपण जे तिच्यावर काम केलंय ते कार्य त्या वस्तूमध्ये एनर्जीच्या फॉर्म मध्ये स्टोअर होतं. आणि मग ती वस्तू ज्यावेळी वरतून खाली पडायला लागते, तिच्या पोटेन्शियल एनर्जीचं कन्व्हर्जन कायनेटिक एनर्जी मध्ये होतं ना. उंचावरती पाणी असतं, ते पाणी खाली पडताना त्याच्यात जी कायनेटिक एनर्जी असते, मग आपण काय करतो? त्याने टर्बाईन्स फिरवतो आणि मग काय होतं? इलेक्ट्रिसिटी जनरेट होते, राईट? आणि पुढे नेक्स्ट काय होतंय? ही झाली ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. दुसरं, वस्तूची पोझिशन, एक तर तिची जागा कुठे आहे ती पोझिशन वरून ग्रॅव्हिटेशनल एनर्जी. दुसरं, वस्तूचा आकार. आता बघा, धनुष्यावर ताणलेला बाण सोडला नाही अजून, पण ताणून धरलाय, तर तुम्हाला माहितीये त्याला सोडल्यावरती तो जाणार आहे. म्हणजे त्याची आता धरलाय तर पोटेन्शियल एनर्जी, सोडल्यावर कायनेटिक एनर्जी. सेम टू सेम, स्प्रिंगला तुम्ही ताणून धरले, रबर बँडला तुम्ही ताणून धरले, राईट? तर एक आहे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी आणि दुसरी आहे ही इलास्टिक एनर्जी, इलास्टिक पोटेन्शियल एनर्जी. कारण ज्या वस्तू इलास्टिक आहे त्यांच्यामध्येच त्यांना खेचून ठेवल्यावरती ती एनर्जी असते ना. कळते? आता माझा व्हाईट बोर्ड ओपन झाला का? आज नवीन वाला व्हाईट बोर्ड मी ओपन करते. रोजचा मायक्रोसॉफ्ट व्हाईट बोर्ड आहे, आज तो ओपन नाही होते म्हणून कॅनवाचा ओपन करते. आता बघू मी. काय प्रद्युम? प्रद्युम, तू माझ्याशीच बोलतोय का बेटा, की दुसरं कोणाशी बोलतोयस? ठीक आहे, हा, इट्स ओके, काही हरकत नाही. तर चला, आता कॅनवाचा व्हाईट बोर्ड मी पहिल्यांदाच वापरणार आहे तुमच्या समोर. तर चला, माझ्यासाठी पण नवीन एक्सपिरियन्स, काय हरकत नाही. एवढं अवघड काय नसेल, मला वाटतं येईलच. हा, इथे बघा टूल्स आहेत. ओ ग्रेट, आपल्या नॉर्मल व्हाईट बोर्ड सारखाच आहे, पण लेट्स सी असा चालतोय हा. तर आता बघा, पटपट आता जे आपण डिस्कस केलं ते मी लिहिते. मला आधी पण लिहायचं होतं पण बोर्डच खुलत नव्हता. चला, तर आपण काय बघितलं? आपले एनर्जीचे जे आहेत ते, ओ हा खूपच जाड आहे, थांबा ह्याला थोडस कमी करते मी. कलर हाच ठीक आहे. हा, इथे ह्याची कमी करूयात जरा, पिंक ठेवून बघूयात. चला, तर आपल्याकडे काय आहेत? वेगवेगळे एनर्जीचे फॉर्म्स आहेत, राईट? खूप सारे फॉर्म्स ऑफ. तुम्हाला माझा व्हाईट बोर्ड दिसतोय ना मुलांना? येस मॅम. येस मॅम. आपल्याकडे हे खूप सारे एनर्जीचे फॉर्म्स आहेत, राईट? असे आपण टोटल किती बघितले? 13 बघितले. तर सध्या मी थोडक्यात थोडेसे लिहिते. सोलार एनर्जी, विंड एनर्जी, साऊंड एनर्जी,
राईट. तसंच आता आपण कोणता वाला स्टडी करतोय सध्या, मेकॅनिकल एनर्जी. आता ही जी मेकॅनिकल एनर्जी आहे आपण बघितलं, ही पण 2 प्रकारची आहे, राईट. आता हे होते फॉर्म्स आणि आता जे आहे ते मेकॅनिकल एनर्जी जे आहे, हे आहे टाइप्स. फॉर्म्स म्हणजे स्वरूप आणि टाइप्स म्हणजे प्रकार, कळते. तर ही कायनेटिक एनर्जी आणि दुसरी आता आपण बघतोय ती पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी. आता ह्या पोटेन्शियल एनर्जी मध्ये मुलांनो अगेन 2 प्रकार आहेत. एक आहे ग्रॅव्हिटेशनल, जे आता आपण अभ्यास करतोय तिचा, आणि दुसरी आहे इलास्टिक पोटेन्शियल एनर्जी. ज्या इलास्टिक वस्तू आहेत, खेचल्या जाणाऱ्या वस्तू आहेत, त्याच्यामध्ये जी एनर्जी स्टोअर होते. तर आय होप तुम्हाला कळलं की ग्रॅव्हिटेशनल एनर्जी काय आहे. तर आता समजा नीट बघा, हा आपलं ग्राउंड आहे आणि हे असं एक छोटीशी टेकडी आहे. तिथे ग्राउंड वरती जो बॉल होता तो तुम्ही त्याला काय केलं, उंचावर असं घेऊन गेला आणि इथे टेकडीवर नेऊन सोडला, राईट. तर तुम्हाला माहिती आहे आपण हे पोटेन्शियल एनर्जीचं ऑलरेडी 9वी मध्ये सूत्र काढलेलं होतं, आठवते मुलांनो, MgH. येस ऑर नो. तर ही त्याची ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी आहे. तर हा ग्राउंड पासून ज्या हाईट वरती, इथे हाईट H वरती जो पोहोचलाय आणि त्याचं हे जे मास आहे ते मास, हाईट आणि जी ची व्हॅल्यू तर तुम्हाला ऑलरेडीच माहिती आहे 9.8. तर ह्या सगळ्या किमती ठेवून ह्या बॉलकडे आता किती एनर्जी आहे ती आपण काढू शकतो. आणि हाच बॉल जेव्हा खाली पडेल तर सेम त्याची जी एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी आहे ती कशामध्ये कन्वर्ट होईल, कायनेटिक एनर्जी मध्ये. इझी, ठीक आहे. तर पोटेन्शियल असणं, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल म्हणजे गुरुत्वाकर्षणामुळे त्याला जी कॅपॅबिलिटी मिळते, त्याला खास विशेष क्षमता मिळते कार्य करण्याची. कसली क्षमता? कार्य करण्याची क्षमता, वर्क डन करण्याची क्षमता. आता ती वर्क डन करण्याची क्षमता म्हणजे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल, आणि ती आतमध्ये ती क्षमता एनर्जीच्या स्वरूपामध्ये साठवून ठेवलेली आहे, त्याला आपण म्हणतोय ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. ठीक आहे. चला आता आपण त्याच्या, मी पूर्ण स्क्रीनच शेअर करते. तर आता तुमचं टेक्स्ट बुक बघूयात. तर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल अँड पोटेन्शियल एनर्जी. तर इथे तुम्ही बघू शकता, every system always configures itself in order to have minimum potential energy, or every system tries to minimize its potential energy. म्हणजे कुठली पण सिस्टीम स्वतःला असं ऍडजस्ट करते की सो दॅट तिची जी पोटेन्शियल एनर्जी आहे ती कमीत कमी असेल. का बरं माहितीये? जर पोटेन्शियल एनर्जी खूप जास्त असेल ना तर त्या सिस्टीमच्या आतमध्येच खूप हालचाली निर्माण होतील आणि ती सिस्टीम स्टेबल नसेल. म्हणून काय करते ती सिस्टीम, असं स्वतःला बनवते की जेणेकरून पोटेन्शियल एनर्जी कमी होईल. ठीक आहे. हे आता सध्या ह्याचं थोडक्यात मिनिंग मी सांगितलंय, ह्याचा विस्तार तुम्ही डिग्री लेवलला शिकणार आहात. सध्या फक्त एवढं लक्षात घ्या की प्रत्येक सिस्टीमला स्वतःची पोटेन्शियल एनर्जी कमी ठेवायची असते, जेणेकरून तिच्या आतमध्ये हालचाली निर्माण नाही होणार आणि सिस्टीम स्टेबल राहील. नाहीतर काय होईल, सिस्टीम अनस्टेबल झाल्यावरती ती ब्रेक होईल. उदाहरणासाठी आपले जे खूप हेवी एलिमेंट्स असतात, जसं युरेनियम आहे, स्ट्रॉन्शियम आहे, लेड आहे, हे हेवी केंद्रक असलेले जे एलिमेंट्स आहेत तुम्हाला माहिती आहे ना, ह्यांच्या केंद्रक ब्रेकडाऊन होतात अनस्टेबल न्यूक्लियस असल्यामुळे, माहिती ना तुम्हाला. आणि त्यांच्यामधून अल्फा, बीटा, गॅमा ते रेस बाहेर पडतात. हे होतं थोडस तुम्हाला 10वीला, किरणोत्सारी मूलद्रव्ये त्याला मराठीत म्हणतो आपण, इंग्लिश मध्ये आपण ज्याला म्हणतो रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट्स. आठवते का? हा, आता ह्याच इथे एक्झाम्पल दिले बघा. अ स्प्रिंग इन इट्स नॅचरल स्टेट पॉसेसेस मिनिमम पोटेन्शियल एनर्जी. आपण ज्याला खेचले नाही अशीच ठेवले तर कमीत कमी आहे पोटेन्शियल एनर्जी. बट वेनेवर वी स्ट्रेच और कंप्रेस इट,
We perform work against the conservative force. Conservative force म्हणजे काय? त्या स्प्रिंगचा जो ओरिजिनल शेप आहे तो तसाच्या तसा मेंटेन करणारा फोर्स. म्हणजे कन्झर्व करणं म्हणजे बघा मुलांनो, संरक्षित करून ठेवणं, जतन करून ठेवणं. तो जतन करून ठेवणारा म्हणजे जो कन्झर्वेटिव्ह फोर्स आहे त्याच्या विरुद्ध आपण काम करतोय ज्यावेळी त्या स्प्रिंगला खेचतोय किंवा दाबतोय, राईट. मग त्याच्यामुळे काय होतंय, आता इथे इन दिस केस द इलास्टिक रिस्टोरिंग फोर्स, बरोबर आहे. खेचल्यावर महागारी स्प्रिंगला कोण घेऊन येणार आहे? त्या स्प्रिंगचा इलास्टिक रिस्टोरिंग फोर्स, बरोबर आहे. रिस्टोरिंग म्हणजे परत महागारी घेऊन आणणारा, रिस्टोर करणारा, जसं होतं तसं घेऊन आणणारा. सो ड्यू टू दिस वर्क, आपण जे त्या स्प्रिंग वरती काम केलं, द रिलेटिव्ह डिस्टन्सेस बिटवीन द पार्टिकल्स ऑफ द सिस्टीम चेंज, बरोबर आहे. खेचल्यावर स्प्रिंगचे जे पार्टिकल्स होते ते लांब गेले किंवा दाबल्यावर ते जवळ आले, म्हणजे डिस्टन्स आपण चेंज केलं, राईट. मला थोडस मोठं करते. हा बघा, डिस्टन्सेस बिटवीन पार्टिकल्स ऑफ द सिस्टीम चेंज म्हणजे कॉन्फिगरेशन चेंज होतं. कॉन्फिगरेशन म्हणजे संरचना चेंज होते. and its potential energy increases. The spring finally regains its original configuration of minimum potential energy on removal of applied force. आपण लावलेला फोर्स काढून टाकला की स्प्रिंग परत माघारी तिच्या ओरिजिनल कॉन्फिगरेशन मध्ये येते, म्हणजे तिच्या ओरिजिनल रचनेमध्ये येते. आणि त्यावेळी मग स्प्रिंगची पोटेन्शियल एनर्जी काय होते? मिनिमम होते, कमीत कमी जेवढी होऊ शकते तेवढी कमी होते. ठीक आहे. सेम वे इथे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीसाठी एका वस्तूचे एक्झाम्पल दिले. आता हे तुम्ही स्वतःहून वाचा. ठीक आहे. हे मी आता जे एक्सप्लेन केलं तेच सांगितलंय मुलांना. बघा, ऑब्जेक्ट हॅज कॅपॅसिटी टू अक्वायर कायनेटिक एनर्जी. ज्यावेळी उंचावर आपण घेऊन गेलोय, वेन अलाउड टू फॉल, सगळं तेच दिलेलं आहे. तर हे वाचूया आपण. वर्क डन अगेन्स्ट कन्झर्वेटिव्ह फोर्स ऍक्टिंग ऑन अन ऑब्जेक्ट इज इक्वल टू इन्क्रीज इन इट्स पोटेन्शियल एनर्जी ऑफ द सिस्टीम. म्हणजे काय? आपण त्या सिस्टीमवर जे वर्क डन केलं त्याच्यामुळे त्या सिस्टीमची पोटेन्शियल एनर्जी वाढली ना, है ना. ग्राउंडवर होता तो ऑब्जेक्ट, असं नाहीये मुलांना की तो ऑब्जेक्ट ज्यावेळी ग्राउंडवर होता तर त्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी झिरो असते. नाही, थोडी पोटेन्शियल एनर्जी तर डेफिनेटली असते. मग त्या ऑब्जेक्टला आपण उंच करून गेलो तर त्याची पोटेन्शियल एनर्जी वाढली जशी जशी हाईट वाढत गेली. मग ही जी पोटेन्शियल एनर्जी वाढली आहे, आता बघा इथे जे पुस्तकामध्ये म्हटलंय बघा, इन्क्रीज इन पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू वर्क डन अगेन्स्ट कन्झर्वेटिव्ह फोर्स. बरोबर ना. आपण जेवढं वर्क डन केलं तेवढीच पोटेन्शियल एनर्जी वाढणार आहे. मग आता वर्क डनचं सूत्र काय आहे मुलांनो? वर्क डन इज फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, राईट. हे सूत्र तुम्ही 9वीला शिकलेला होता. मग आपण किती फोर्स लावला त्याच्यामुळे त्याची किती डिस्प्लेसमेंट झाली वस्तूची, म्हणजे किती हाईट वर आपण घेऊन गेलो, इज इक्वल टू इन्क्रीज इन पोटेन्शियल एनर्जी. इन्क्रीज म्हणजे म्हणून इथे DU दाखवलंय, फक्त यू नाही दाखवलं एनर्जीसाठी, DU दाखवलंय. सो DU इज चेंज इन इट्स पोटेन्शियल एनर्जी, म्हणजे आधी जेवढी होती त्याच्यापेक्षा कितीने चेंज झालाय, तर चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. ठीक आहे. तर हीच जी चेंज इन पोटेन्शियल एनर्जी झाली हीच आहे आपली ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे वस्तूचं ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी काढण्यासाठी हे अजून एक नवीन आपल्याला सूत्र दिलेलं आहे. तर ऍक्च्युअल मध्ये हे काहीच नवीन नाही दिलंय, 9वीला पण आपण हे केलेलं आहे. जर तुम्हाला आठवत असेल, पोटेन्शियल एनर्जी कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण असं स्टेटमेंट लिहिलेलं होतं की जेवढी वस्तूच्या आतमध्ये एनर्जी असते तेवढंच वर्क डन ती करते, आपण असं मानतो. म्हणून पोटेन्शियल एनर्जी म्हणजेच वर्क डन आहे. सो आपण लिहिलेलं पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू वर्क, आणि वर्कचा परत फॉर्म्युला तिथे सबस्टिट्यूट केलेला फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. इथे पण तेच आहे, राईट. सेम टू सेमच आहे, नवीन काही नाहीये. फक्त लिहिण्याचे जे सिम्बल्स वापरलेत ना, हे DX आणि DU, हे फक्त नवीन आहेत. फोर्स साठी तर सेम टू सेम ठेवले. आणि हा, जे की आता तुम्ही 11वीत आहात तर ज्या ज्या वेक्टर क्वांटिटीज आहेत त्याच्या डोक्यावर बार लावलाय. आणि बघा, वर्क डन जो आहे ते फोर्स आणि डिस्प्लेसमेंटचा डॉट प्रोडक्ट आहे, म्हणून बघा F आणि DX च्या मध्ये डॉट पण दिलेला आहे. बस एवढंच एक्स्ट्रा केलेलं आहे. ठीक आहे.
आता एक्सप्रेशन फॉर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. वस्तूला आपण ग्रॅव्हिटीच्या विरुद्ध घेऊन गेल्यावर आता तिच्यात किती पोटेन्शियल एनर्जी येते त्याचं एक्सप्रेशन काढलंय. आता फॉर्म्युला नवीन पद्धतीने लिहिलेला आहे बघा. आता इथे काय केलेलं आहे, वर्क डन अगेन्स्ट ग्रॅव्हिटेशनल फोर्स एफ बार जी. ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो पृथ्वीला होती आता त्याला नवीन नाव दिले एफ आणि जी फॉर ग्रॅव्हिटेशनल फोर्स, कारण आपण लावलेला फोर्स आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स फरक कसा कळणार म्हणून. तर बघा मुलांनो, पोटेन्शियल एनर्जी जी वस्तूची आहे, आपल्या ह्याचा न्यूटन्सचे नियम आपण जर वापरले तर इथे काय होतंय, एनर्जी आपण किती वर्क लावतोय, आपण पृथ्वीच्या वर्कच्या अगेन्स्ट वर्क लावतोय, राईट. तर आपण लावलेलं वर्क आणि पृथ्वीचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स तो सेम असेल, फक्त पृथ्वीचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स मग काय आहे, वस्तू ज्या दिशेने चालले त्याच्या उलट्या दिशेने म्हणून इथे मायनस साइन आलं, राईट. आणि किती डिस्टन्सने आपण त्याला वरती मूव्ह करतोय. अगेन बघा इथे डिस्टन्स साठी dx दिलेलं, आता इथे दिलेलं आहे dr, बस नाव फक्त चेंज केलेलं आहे. नेगेटिव्ह साइन्स appears because du is the work done by us external agent against the gravitational force, सेम जे मी आता तुम्हाला म्हटली. मग हे झालं थोडस वर्क डन मुलांनो, थोड्याशा डिस्टन्स साठी आपण थोडासा फोर्स लावून मूव्ह केलं तर हे झालं. मग टोटल आपल्याला वर्क डन कसं मिळेल, हे du आहे ना, पण टोटल यू काढायचं आपल्याला, टोटल चेंज इन पोटेन्शियल एनर्जी काढायची असेल तर तुम्हाला आठवतंय आपण काय केलेलं, इंटिग्रेशन करणार. वस्तूला समजा r1 डिस्टन्स पासून r2 पर्यंत घेऊन गेले आणि मग हे इंटिग्रेशन करून ह्याचा जो आहे तो फॉर्म्युला आपण काढतोय. पण आपल्याकडे ग्रॅव्हिटेशनल फोर्स Fg चा फॉर्म्युला ऑलरेडी न्यूटनने दिलेला आहे हा वाला, तर तो फॉर्म्युला आता इथे त्यांनी सबस्टिट्यूट केलाय. मग त्याला इंटिग्रेट करून हा नवीन फॉर्म्युला आपल्याकडे आलेला आहे. ठीक आहे. आता हा फॉर्म्युला कसा आलाय मी तुम्हाला हे इथून ते इथपर्यंत सॉल्व्ह करून दाखवते स्वतः व्हाईट बोर्ड वरती. ठीक आहे. चला मग हे पुढचं नंतर आपण बघूयात. तर हे पण खूप इझी आहे. अगेन मी तेच म्हणेल, जे तुम्ही 10वीला ग्रॅव्हिटेशन धड्यामध्ये केलंय तेच आहे, नवीन काहीच नाहीये. फक्त काय काय गोष्टी ज्या आहेत त्या नवीन नवीन नोटेशन्स दाखवलेत, म्हणजे नवीन पद्धतीने लिहिले, नवीन सिम्बल्स वापरलेले, दॅट्स इट. म्हणजे थोडस जे तुम्ही शिकलाय ना त्याला त्यांनी इम्प्रूव्हाइज केले मुलांना, अजून तर दुसरं काहीच नाही केलेलं आहे. ठीक आहे. थांबा आता मी माझं व्हाईट बोर्ड शेअर करून ती नोटेशन कसं आलं ते करून दाखवते तुम्हाला. हे RI आणि RF हे कसं आलं आकृती काढून दाखवते, म्हणजे तुम्हाला अजून चांगलं समजेल. इरेजरच नाही दिसत मला, काय आहे, स्टिकी नोट्स, शेप्स, हा ही इरेजर आहे वाटतं. येस, इरेजर वाढवते जरा. ग्रेट. हे तुम्हाला बघायला मजा वाटत असेल ना रे. चला हा पण ना मला हे व्हाईट बोर्ड जास्त कम्फर्टेबल वाटतोय, जरा लिहिताना त्याची रायटिंग स्मूथ वाटते. असं जेलपेने लिहिताना कसं स्मूथ वाटतं, ह्याच्यावर थोडस असं वाटते की मला जोर द्यावा लागतोय लिहिताना. एक मिनिट याचं वेट वाढवून बघते. ठीक. चला आता नीट बघा मुलांना चाललंय काय, समजा नीट बघा. हे आपलं आहे ग्राउंड. ठीक आहे, ही ग्राउंड लेवल आहे. समजा वस्तू आधी इथे होती, आपण काय केलं, आता माझी स्ट्रेट लाईन नाही येते ते समजून घ्या तुम्ही, स्ट्रेटच आहे. समजा वस्तूची ही वाली जी पोझिशन आहे त्याला आपण नाव देऊया RI, म्हणजे वस्तूची इनिशियल पोझिशन. आणि इथून आता वस्तूला आपण इथे घेऊन चाललोय फायनल पोझिशनला, म्हणजे RF ला घेऊन चाललोय. तर RI इनिशियल पोझिशन, RF फायनल पोझिशन. इथून ते इथपर्यंत घेऊन जाताना टोटल त्या वस्तूच्या पोटेन्शियल एनर्जी मध्ये किती बदल झालाय ते U आता आपण काढायचंय. तर आपण सुरुवातीला काय मानतो की समजा वस्तू आपण इथून इथपर्यंत खूप छोट्या डिस्टन्स वरती R वरती घेऊन गेलो, आणि मग ते छोट्या डिस्टन्स साठी R जे आहे मग त्यालाच आपण इंटिग्रेट करणार आहे. तर बघा आपलं आता सूत्र काय होतं, du इज इक्वल टू मायनस FG डॉट R हे होतं.
राईट. आता ह्यालाच आपण इंटिग्रेट करून आपल्याला काय काढायचं यू. तर यू ला आपण इंटिग्रेट यू काढण्यासाठी आपण ह्या डी यू ला इंटिग्रेट करणार. तर डी यू मला कुठून ते कुठपर्यंत पाहिजे. तर डी यूचं सूत्र आपण ठेवलं इथे मायनस एफ जी इंटू आर. आणि आर ची किंमत मला कुठून ते कुठपर्यंत पाहिजे, सुरुवातीच्या त्याच्या पोझिशन पासून फायनल पोझिशन पर्यंत. राईट. पण आता हे आपलं एफ जी म्हणजेच आपला जो हा 10वीला जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स होता त्याचं सूत्र ऑलरेडी आहे आपल्याकडे, जी एम एम अपॉन आर स्क्वेअर होतं ना हे. मग हे ठेवा. मग आपण इथे काय करणार, आर आय टू आर एफ आणि मायनस जी एम एम अपॉन आर स्क्वेअर इंटू आर. ठीक आहे. आता हे छोटं डिस्टन्स होतं, सो वी कॅन राईट दिस आर ॲज डी आर. मग अशी जे टेक्स्टबुक मध्ये होतं ते छोटं डिस्टन्स आहे म्हणून ह्याला आपण काय लिहिणार, आता डी आर लिहिणार. मग आता हे बघा इथे मायनस साइन मी बाहेर काढलं आणि हे जी एम एम चा आरशी सध्या काही संबंध नाही म्हणून ते इंटिग्रेशन साइनच्या बाहेर येणार. आणि आता हे इथून येणार आर आय टू आर एफ 1 अपॉन एक सेकंड, आर आय टू आर एफ 1 अपॉन आर स्क्वेअर डी आर. बरोबर आहे. मग आता आपल्या इंटिग्रेशनचं सूत्र हे आठवते, फॉर्म्युला आठवते मुलांनो, एक्स स्क्वेअर वाला फॉर्म्युला आठवते तुम्हाला. बघा आठवते फॉर्म्युला, इंटिग्रेशनचा एक्स रेस टू एन असेल, एक्स रेस टू एन डीएक्स असेल तर काय होतं आपलं सूत्र. काय होतं आपलं सूत्र, एन प्लस वन एक्स रेस टू एन प्लस वन होतं की नव्हतं. काय होतं, अरे हे तर आपल्याला मागच्या चॅप्टर मध्ये केलेलं ना. काय होतं सूत्र, मुलांनो सांगा रे सूत्र काय होतं. नाही आठवत आहे सूत्र, नाही आठवत आहे. बरं ठीक आहे, चला मी सांगते. आपलं सूत्र होतं एन एक्स रेस टू एन प्लस वन. असं होतं, असं होतं का, काय होतं, असं होतं हे सूत्र. अच्छा एक काम करा, आय वॉन्ट ती तुम्ही ते चेक करा, जावा पानं बुगडू मागे जावा, आपल्या मॅथमॅटिकल चॅप्टर मध्ये जावा बरं आणि ते सूत्र मला सांगा काय होतं. काय होतं, बघितलं गेला तुम्ही. बघितलं, तुम्हाला आठवतच नाहीये, मी चुकीचं लिहिलंय तरी पण तुम्ही मला सांगत नाहीये. हे बघा डेरिव्हेटिव्हचं सूत्र वेगळं होतं आणि आता इंटिग्रेशनचं सूत्र होतं एक्स रेस टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन. कळते. मग आता ह्याला आपण बघा कसं लिहू शकतो, हे मायनस जी एम एम जसंच्या तसं आणि इथे आर आय आणि हे आर एफ जसंच्या तसं आणि हे जे खाली आर स्क्वेअर आहे ह्याला वर आणून इथे -2 लिहू शकतो. येस, -2 आणि इथे डी आर. मग आता इथे एन ची किंमत आपल्याला बघा मिळाली -2. मग आता सूत्र अप्लाय करा. सो मायनस जी एम एम, आता आर च्या डोक्यावर -2 प्लस 1 है ना, एन प्लस 1 आहे ना. आणि खाली काय आहे, खाली काय आहे, खाली पण एन प्लस 1 म्हणजे खाली -2 प्लस 1. राईट. आणि ह्याच्यामध्ये आपण नंतर ह्याची लिमिट्स ठेवणार. ह्याला माहिती आहे ना लिमिट म्हणतात. लिमिट म्हणजे कुठून ते कुठपर्यंत चाललंय. तर आर आय टू आर एफ. मग काय आलं उत्तर, मायनस जी एम एम. आता हे -2 म्हणजे -1 येणार इथे आणि खाली पण येणार -1. बरोबर आहे. आणि आता ह्याचं आपण काय ठेवणार, लिमिट ठेवणार आर आय टू आर एफ. मला छोटं करते थोडस.
तर आता पुढे हे मायनस साईन बघा, हे खालचं मायनस साईन इकडे आणल्यावरती मायनस मायनस हे प्लस होऊन जाईल, म्हणजे मायनस साईनच निघून जाईल. तर इथे राहिलं GMM आणि इथे बघा R मायनस, याचा अर्थ आपण ह्याला काय लिहिणार, 1/r लिहिणार. -1 खाली आलं +1 होईल, त्याच्या लिहायची गरज नाही, राईट. मग हे 1/r झालं, इथे RI, इथे RF. आणि मग आता तुम्हाला माहिती आहे लिमिट्स आपण कसं ठेवतो, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. अप्पर लिमिट म्हणजे, एक मिनिट यार ही लाईन पडली ती जाईल पण, अच्छा ठीक आहे त्याला इग्नोर करा. तर इथे RI हे RF. तर आता मग काय करणार आपण इथे, मी लांब पकडलाय पेन तरी पण हे आपोआपच काय काय होतं ह्याचं. मला काही कॅनवाचा व्हाईट बोर्ड आवडलाच नाही. ठीक आहे मुलांनो, हे जे मध्येच झालं ना त्याला इग्नोर करा, इट्स ओके. आता त्याला ह्याच्यातच नाहीतर वेळ जाईल त्याला करेक्शन करण्यात. मग इथे काय करणार आता मुलांनो, तर आधी इथे लिहिते आता मी. तर हे GMM जसंच्या तसं. तर आता R च्या जागी आपल्याला काय ठेवायचं, त्याचं अप्पर लिमिट म्हणजे RF. तर 1/RF, R च्या जागी RF आणि मायनस करून 1/RI. तर हे सेम टू सेम हेच सूत्र आपल्याला मिळाले टेक्स्टबुक मध्ये. चेक करा टेक्स्टबुक. राईट, बघा हे चालेलं आपलं -1/R. अच्छा, आता इथे त्यांनी काय केलं बघा, इथलं मायनस आणि इथलं मायनस घालवलंय तरी पण इथे -1/R लिहिलंय, ते चुकून लिहिलं असेल. हा, सो अच्छा त्यांनी मायनस इथे परत का घेतलं मला कळलं नाही. जेव्हा की आपलं मायनस साईन निघालं R² ला, येस -1/R आणि मग इथला मायनस साईन काढून इकडे टाकल्यावरती ते जाणार. बट ठीक आहे, हे एकदा बघावं लागेल. पण इथे जेवढं मला समजतंय इथे RF - RI यायला पाहिजे मुलांना. आणि काहीतरी गडबड केली आहे, कारण हे मायनस साईन, अच्छा इथे GM लाच यांनी मायनस ठेवलंय. ओके, इथे ऑलरेडी मायनस साईन हे होतं आणि परत इथे FG ला पण ह्यांनी मायनस का घेतले कळते मुलांना, कारण तो ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या विरुद्ध दिशेने वस्तू चालली आहे, राईट. म्हणून हे मग मायनस मायनस ऑलरेडीच गेलं आणि मग एक अजून एक मायनस ह्याच्यामुळे आला, ह्याला डोक्यावर मायनस टाकल्यामुळे. येस, ओके. आणि म्हणून मग तो मायनस साईन परत आतमध्ये गेल्यावर जे आपलं जे RF - RI आलेलं होतं ते मायनस साईन मुळे त्याचं उलट होणार, तर ते RI - RF होईल. येस, हे करेक्ट आहे. तर हे आहे आपलं चेंज इन पोटेन्शियल एनर्जी करेस्पॉन्ड्स टू वर्क डन अगेन्स्ट कन्झर्वेटिव्ह फोर्स. म्हणजे ही आहे चेंज इन एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी. ती तेवढीच पोटेन्शियल एनर्जी जेवढं आपण त्याच्यावर वर्क डन केलंय. आणि आपण जे वर्क डन केले ते अगेन्स्ट कन्झर्वेटिव्ह फोर्स. आता इथे कन्झर्वेटिव्ह फोर्स कोणचा आहे, इथे ग्रॅव्हिटेशनल फोर्सच कन्झर्वेटिव्ह फोर्स आहे, राईट. तर हे थोडंसं वाचून घ्या, हे तुम्हाला समजेल, इझी आहे हे पुढचं जे दिलेलं आहे ते. मग आता म्हणून UR ग्रॅव्हिटेशनल म्हणजे पोटेन्शियल एनर्जी R डिस्टन्स वरती बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. हे जे आता आपण सूत्र काढलेलं होतं त्यालाच फक्त अशा पद्धतीने लिहिलेलं आहे. आणि समजा आपल्याला वस्तू एका R डिस्टन्स वरून इन्फिनिटीवर घेऊन जायची, इन्फायनाइट डिस्टन्स वरून आपण, अच्छा उलट केलंय, इनफायनाइट डिस्टन्स वरून आपण वस्तूला ग्रॅव्हिटीच्या आतमध्ये घेऊन येतोय. उदाहरणार्थ तुम्हाला माहितीये मुलांनो, ऍस्टेरॉइड्स आहेत. ऍस्टेरॉइड म्हणजे माहितीये ना, एक पट्टा आहे आपल्या सोलार सिस्टीम मध्ये जिथे दगड गोल 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 फिरतात, आपण त्याला ऍस्टेरॉइड्स म्हणतो. समजा तो दगड आपल्याला आता तो पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर आहे, तिकडून त्याला आणून आपल्याला पृथ्वीवर आणायचंय. तर त्याच्यावर आपल्याला किती काम करावं लागेल, त्याच्यासाठी हे सूत्र काढलेलं आहे. म्हणून त्या वस्तूला आपण इनफायनाइट डिस्टन्स वरून एका R डिस्टन्सवर, पृथ्वीच्या R डिस्टन्सवर आणतोय, तर त्याच्यावर आपल्याला किती काम करावं लागेल, हे त्याचं ते सूत्र आहे. मग इथे G काल आपण डिस्कस केलेला युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, कॅपिटल M
पृथ्वीचं मास आहे आणि हा स्मॉल एम त्या दगडाचं मास होणार. ठीक आहे. आणि आपल्याला पृथ्वीवर त्याला किती डिस्टन्सवर आणायचंय ती ही त्याची किंमत होईल. ठीक आहे. तर आता ह्याच्यावरच आधारित इथे काही एक्झाम्पल दिलेले आहेत. तर हे पण एक्झाम्पल सिम्पल आहेत बघा. स्ट्रेट अवे सूत्र लिहिलंय, किमती होत्या त्या ठेवलेल्या आहेत आणि सोडवून दाखवलेले. तर हे एकदम सोपं वालं गणित आहे. हे स्वतःहून तुम्ही जरा गो थ्रू करा. ठीक आहे. अच्छा, आता मुलांनो इथे हे वाला पार्ट मी उद्या एक्सप्लेन करते तुम्हाला, कारण ह्याला जवळजवळ 10 मिनिटं तर जातील एक्सप्लेन करायला आणि आता आपला तेवढा वेळ नाहीये. आपण उद्या त्याला बघूयात. ठीक आहे. तर आपलं मग इथे बघा कॉन्सेप्ट ऑफ पोटेन्शियल. तर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी काढली. पोटेन्शियल काय असतं ते पण थोडंसं उद्या बघूया. आणि हे एमजीएच जो फॉर्म्युला तुम्ही 9वी मध्ये तर आपला फॉर्म्युला एमजीएच होता, आता तर हा वाला फॉर्म्युला बनला, असं का झालं तर ते आपण जे आहे ते उद्या बघूयात. आय मीन नेक्स्ट वीक मध्ये बघूयात, पुढच्या आठवड्यामध्ये. ठीक आहे. अच्छा, आजचा होमवर्क काय आहे तर हे वाला जरा सॉल्व्ह करा स्वतःहून गणित. आणि आपण आज जे केले ते एकदा लिहून काढा आणि वाचून काढा मुलांना. हे बघा जास्त काही केलेलं नाही आज आपण. हे इथून 5.7चा हे थोडस पेज आणि हे एक पूर्ण भरून पेज एवढंच केलंय आपण आणि हे सोडवायचंय. फक्त एकच पेज तुम्हाला वाचायचं. ठीक आहे. आणि ते सूत्र कसं काढलंय ते मी काढून दाखवले, ते तर इझीच होतं है ना. इंटिग्रेशनचा नुसता फॉर्म्युलाच वापरलाय त्याच्यामध्ये आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला वापरलेला आहे. ठीक आहे. अच्छा, मी स्वतःला छोटं करते. मुलांना 1 मिनिट फक्त सगळ्यांनी कॅमेरा ऑन करा ना. हे आपला एक छानपैकी स्क्रीनशॉट घेते. आय होप तुम्ही क्लास ऐकताय ना सगळेजण. येस मॅम. हो मॅम. हा, जर पॉसिबल असेल तर कॅमेरा ऑन करा, नाही तर काय हरकत नाही. ऋतिका तुझ्या इकडे लाईट गेली का बेटा? नाही मॅम, लाईट ऑफ केली. ऑफ केलीये, सगळे झोपले. बरोबर, ठीक आहे, चालेल, काय हरकत नाही. आपण क्लास संपूयात. सगळ्यांना बाय बाय, गुड नाईट. होमवर्क प्लीज करा.